पर्ली कोर्टामध्ये जे धनंजय मुंडेचे शपथपत्रामध्ये खोटी माहिती आणि जे माहिती आहे ते लपून घेतलेली आहे, ते जे निवेदन टाकलं होता ते आज फेटाळण्यात आलेलं आहे. तरी पण मी उद्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये परत न्यायाची मागणी करण्यासाठी मी जाणार आहे. आणि आपल्याला स्पष्ट दिसतोय धनंजय मुंडेच्या शपथपत्रामध्ये की 2 मुलाबाळांच्या नाव, बायकोच्या नाव 19 मध्ये नाही टाकला, 2014 मध्ये नाही टाकला, 2019 मध्ये नाही टाकला आणि अचानक 2024 मध्ये 2 मुलाबाळांच्या नाव टाकून बायकोच्या नाव, त्यांची आईचे नाव गायब आहे आपल्याला स्पष्ट दिसतोय. तरी पण आज न्यायाधीश साहेबांनी कशाला माझी याचिका जी आहे फेटाळली आहे, धनंजय मुंडेला क्लीन चिट दिलेली आहे. ते अन्याय विरोधात लढण्यासाठी मी शांत बसणार नाही आणि मी उद्या बीड डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये याचिका परत मी दाखल करणार आहे.